सर्व प्रेमी आणि शेतकरी बांधवांनो, खरं म्हणजे स्टेजवर जी मंडळी बसलेली आहेत त्यांचा मी परिचय करून देणं मला असं वाटतं हे योग्य राहणार नाही, कारण आपण शेतकरी आहोत आणि सर्व शेतकऱ्यांना परिचित असलेली ही सगळी मंडळी या ठिकाणी आहे। यामध्ये मला आज आनंद ह्या गोष्टीचा आहे की एक तर संस्था 41व्या वर्षात पदार्पण करते आणि 41 वर्षाची वाटचाल ही खरी म्हणजे सोपी नसते। वर्षभरामध्ये आपण जे काही काम केलं त्यामध्ये मला असं वाटतं की सगळ्यात मोठं जे काम होतं ते आपल्या की मांजरा नदीच्या संवर्धनासाठी काय करता येईल, म्हणजे त्याची एक मोहीम आपण हाती घेतली आणि त्याचाच परिणाम असा झाला की महाराष्ट्र शासनाने असं ठरवलं की देशाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त किंवा स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी पण महाराष्ट्रातल्या 108 नद्यांवर काम करायचं ठरवलं। त्यापैकी मांजरा ही नदी होती आणि या नदीचा पूर्ण अभ्यास अगदी उगमापासून ती ज्या गोदावरीला मिळते त्या नदीपर्यंत आम्ही पायी गेलो, परिक्रमा केली, काही आपली मंडळी गाड्यांमधून गेली, त्या भागातल्या सगळ्या गावांमध्ये जाऊन त्या गावांची परिस्थिती काय आहे, तिथल्या भागातल्या पाण्याची परिस्थिती काय आहे, तिथल्या शेतीची परिस्थिती काय आहे, त्या पाण्यामध्ये किती विषाचं प्रमाण आढळायला लागलंय, याचा सगळा आपण अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास करून एक त्याचं डॉक्युमेंट आपण आता तयार करतोय की ते डॉक्युमेंट आपण सरकारला देतो की ह्या नदीवर नेमके कोणते उपचार केले पाहिजेत किंवा त्या भागातल्या शेतीवर नेमके कोणते उपचार केले पाहिजेत जेणेकरून तिथली शेती पण वाचेल आणि माणूस पण वाचेल। तर त्याचा अभ्यास करण्यासाठी हा कार्यक्रम होता। 152 गावांमधून आपण गेलो आणि नेहमीप्रमाणे लाला काकांनी हा सगळा कार्यक्रम लीड केला होता। आपल्या MSWच्या टीमने खूप सुंदर त्यामध्ये भूमिका निभावली की MSWची जी मुलं आहेत त्या ठिकाणी त्यांनी जाऊन तो सगळा अभ्यास इथं केलेला आहे। त्यानंतर आपण कृषी विभागामध्ये खूप पण आपलं मनोरंजन कृषी विभाग जे आहे तर त्यामध्ये पण चांगलं आपण काम करतोय। त्यामध्ये सेंद्रिय शेतीचा जो आपला उपक्रम आहे तर त्या उपक्रमामध्ये आपण जवळपास 1045 एकरवर 100% सेंद्रिय शेती करतोय। 100% ह्यासाठी मी म्हणालो की ह्या शेतीमध्ये शेती करत असताना त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं आपण सॉइल टेस्टिंग केलं, तिथल्या जे काही धान्य होतं जे धान्य निर्माण झालेल्या धान्याचं आपण सॉइल त्याचं टेस्टिंग केलं आणि त्याचं प्रमाणीकरण करून त्याचं प्रमाणपत्र आता आपल्या शेतकऱ्यांकडे आलेलं आहे। यामध्ये उत्पादित झालेला जो काही माल आहे, जे काही धान्य आहे किंवा त्याचं मार्केटिंग पण आपण चालू केलं आणि जवळपास 15 सेंद्रिय गटांनी च्या माध्यमातून 423 शेतकऱ्यांपर्यंत आपण गेलेलो आहोत। अगदी जो उपक्रम 2 वर्षापूर्वी 100 एकर पासून चालू झालेला उपक्रम हा 200 एकर 1000 एकरवर गेलेला आहे। यावर्षी आम्ही त्याचे स्केल वाढवून जवळपास 2000 एकर पर्यंत नेतोय आणि यातून उत्पादन झालेला सगळा जो काही प्रोड्यूस आहे, जो काही धान्य आहे त्या धान्याला खूप चांगला भाव आपल्याला देता आला। म्हणजे यावर्षी तर आपल्या भागातलं जे सेंद्रिय सोयाबीन आहे ते फ्रान्सला गेलं, मागच्या वर्षी पण गेलो होतो। फ्रान्सची टीम इथं आली, तिथले काही जे बायर्स होते ज्यांनी आपलं सोयाबीन घेतलं होतं ती लोक इथं आली, त्यांनी आपल्या शेतामध्ये काही लोकांच्या शेतामध्ये गेली, त्याचं टेस्टिंग केलं आणि जेव्हा त्यांना खात्री पटली तेव्हा त्यांनी पुढच्या 3 वर्षाचं ॲग्रीमेंट आपल्याबरोबर केलं। मागच्या वर्षी हमी भाव आणि बाजार भावापेक्षा साहेब 27% प्रीमियम आपण जास्त देऊ शकलो होतो सोयाबीनला। कापसामध्ये पण आपण खूप चांगला प्रीमियम देऊ शकलो। आज आता आपल्या बाजूच्या टीमच्या अंगात जे टी शर्ट दिसतात ही टी शर्ट सुद्धा आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेली टी शर्ट्स आहेत आणि ती टी शर्ट्स किंवा त्याच्यासाठीची ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत तर त्या जवळपास आपण 15 कंपन्या ह्या मानव ज्याचं नर्चरिंग करतोय, ज्याला ग्रूमिंग म्हणतो किंवा ज्याला डेव्हलप करणं म्हणतो ते करतोय। त्याचं कारण असं आहे की जवळपास 300-350 कंपन्या आपल्याकडे आपल्या भागात आहेत पण चांगल्या पद्धतीने ह्या कंपन्या चालत नाही, तर त्या कंपन्यांचं स्ट्रेंथनिंग करणं
त्यांना व्यवस्थित त्या कंपनी चालवण्याचं प्रशिक्षण देणं. तर त्यासाठी आमच्या डोक्यात एक इन्क्युबेशन सेंटर ज्याला आम्ही म्हणतो ते इन्क्युबेशन सेंटर सुद्धा आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. कोरडवाहू शेतीमध्ये आपण थोडासा काय करता येईल तर त्यामध्ये कोरडवाहू फळबागेमध्ये आपल्या भागातलं जे पीक आहे सीताफळ, तर त्या सीताफळावर आम्ही थोडंसं लक्ष केंद्रित केलं आणि जवळपास 150 एकरवर आपण आपल्या शेतकऱ्यांकडनं सीताफळ लावण्यासाठी आपण मदत केली. त्यासाठी ड्रीपची मदत असेल किंवा त्या रोपांची मदत असेल ती आपण केली होती. या वर्षीपासून सीताफळ आपली पुढच्या वर्षीपासून मार्केटमध्ये येते. तर ते मार्केटमध्ये आलेल्या सीताफळाचं सुद्धा मार्केटिंग जे आहे ते मार्केटिंग आपण कसं करता येईल यासाठी आपण काम करतोय. तर त्याचा एक व्हॅल्यू चेन ज्याला म्हणतात, मूल्य साखळी ज्याला म्हणायचं, ती मूल्य साखळी आपण इथं उभी करतोय. आपण पूर्वीसारखं फक्त आपल्या भागासाठी सीमित राहिले नाही. मानव लोक पूर्वी फक्त बीड जिल्ह्यातला काही भाग, उस्मानाबाद मधला काही भाग आणि लातूर मधला काही भाग असं एक थोडंसं आपल्या 3 जिल्ह्यापुरतं आपण असायचो. पण आता आपण कोकणात सुद्धा काम करायला लागलो की कोकणामध्ये जे 2 मोठे वादळं झाले, फयान आणि निसर्ग, ह्या वादळानंतर तिथली जी आंब्याची बाग कोलमडली होती तर ती पुनर्स्थापित करण्यासाठी आपण कोकण कृषी विद्यापीठ असेल, मानवलोक असेल, एडीएम केअर्स असेल किंवा तिथं अजून एक आंब्यामध्ये काम करणारी कंपनी फ्रूट्स अँड अशा वेगवेगळ्या लोकांबरोबर आपण तिथं पण काम केलं आणि तिथं खूप चांगला रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे. आपण FPC सेंटर, फार्मर प्रोड्युसर कंपनीचं मी तुम्हाला सांगितलं की जवळपास 350 कंपन्या आहेत. तर त्यातल्या 20 कंपन्यांना आपण आता त्यांचं नर्चरिंग करायचं काम चालू केलेलं आहे, ज्यामध्ये आपण त्या कंपन्यांना मार्केटचं ॲनालिसिस करून नेमकं कशामध्ये पुढचं फ्युचर असेल, कोणत्या पिकामध्ये फ्युचर असेल त्याच्याबद्दलची माहिती देणं. त्यामध्ये आता आम्ही चियावर काम चालू केलं. चिया सीड ज्याला म्हणतो आपण, मराठीत काय म्हणतो इरफान, सब्जा, सब्जा ज्याला म्हणतो, सब्जावर आपण काम चालू केलं आहे. त्याचा बऱ्यापैकी चांगला आपल्याला त्याचे रिझल्ट मिळत आहेत. ब्रिकेट, इलेक्ट्रिकेट जे म्हणतो सर, तर त्याचा आपण थर्मॅक्स बरोबर एक जॉईंट व्हेंचर करून कंपन्यांचं की आपल्या भागात जो काळी कचरा आहे, जो शेतातलं जे भुसकट आहे, तर त्याचं पिलेट्समध्ये रूपांतर करून शेतकऱ्यांना काही पैसे परत देता येतात का. कारण ते आजकाल ग्रीन एनर्जीमध्ये वापरलं जातं. जसं आपण पहिले रॉकेल, डिझेल किंवा कोळसा वापरायचो बॉयलर्सना, तर ते आता पिलेट्स वापरायला लागलेत आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आपण म्हणजे शेतीमध्ये तर खूपच मोठं काम आहे सध्या की आपण उत्तर सोलापूरमध्ये पण मोठे काम करतोय. ते 20 गावांमध्ये तिथल्या बचत गटां, शेतकरी गटांबरोबर काम करतोय. त्यासाठी आपल्याला एक थर्मॅक्स फाउंडेशन खूप मोठं मदत करते. BBF मशीन्सचा वापर आम्ही करण्यासाठी थोडासा लोकांना प्रवृत्त करतो. कारण जेव्हा पाऊस कमी असतो किंवा अति पाऊस होतो तेव्हा त्याचा खूप चांगला परिणाम उत्पादकतेवर जाणवलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण जवळपास यावर्षी 450 शेतकऱ्यांना आपण मदत केली होती. आणि त्याचा फायदा असा झाला की जी लोक BBFनी पेरणी करतायत आणि ज्यांच्याकडे सोयाबीन BBFनी केलेले त्याला आम्ही 50 रुपये भाव जास्त दिला होता क्विंटलला. जो काही भाव आमच्याकडे असेल त्याच्यापेक्षा परत 50 रुपये. तर असं करून आम्ही जवळपास 2.5 लाख रुपये शेतकऱ्यांना त्या डिफरन्स अमाऊंटमध्ये दिले. आम्हाला असं वाटतं की पुढच्या वर्षी त्याची मागणी परत वाढणार आहे. कृषक पंचायतमध्ये एक मोठा प्रश्न मला असं वाटतं निर्माण झालेला होता की गेल्या वर्षीपासून आपण उसनवारी देणं थांबवलं होतं आणि त्याचा परिणाम मग आपल्या बाकीच्या कामांवर झाला. कारण उसनवारीमध्ये जेव्हा आपण खेड्यांमध्ये जायचो तर ती एक नाळ होती, त्या खेड्याची आणि मानवलोकची नाळ म्हणायला हरकत नाही, ते शेतकऱ्यांची मानवलोकची जे एक नातं होतं ते नातं तुटतं का काय असा एक आम्हाला सतत भीती होती. पण एक शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी, बचत गटांसाठी काम करणारी एक खूप चांगली बँक म्हणायला हरकत नाही की जी बँक अतिशय कमी व्याजदरावर पैसे देते. विशेषतः शेती असेल, शेतीपूरक उद्योग असतील किंवा महिलांचे बचत गट असतील किंवा महिलांच्या वेगवेगळ्या युनिट्ससाठी ज्या ठिकाणी ते लाईव्हलीहूडसाठी सपोर्ट करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहेत. रंगदे नावाची एक ऑर्गनायझेशन आहे जी फॉर प्रॉफिट म्हणतो त्याला आम्ही, अशी संस्था आहे
ती संस्थांनी आम्हाला आता मानवलोकचं ॲग्रीमेंट झालं आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही ज्या लोकांना तुम्ही आमच्याकडे पाठवाल त्यांची गॅरंटी घ्या थोडक्यात अशा लोकांना आम्ही अगदी फक्त 6 ते 8% व्याजदरावर आम्ही त्यांना कर्ज देऊ आणि त्यांच्याबरोबर आपण टायअप करून परत ही ॲक्टिव्हिटी परत कशी आपल्याला चालू करता येईल यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. मनस्विनी महिला प्रकल्प हा मानवलोकचा सगळ्यात मोठा आपला एक प्रकल्प आहे. जे वेगवेगळे सब सेंटर्स आहेत त्यामध्ये मनस्विनीचं सब सेंटर हे खूप मोठं आहे आणि त्याचा इतिहास पण खूप मोठा आहे की मनस्विनीला सुद्धा सुरू होऊन जवळपास 37-38 वर्ष झालेली आहे आणि मनस्विनीच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांवर काम करणारी मानवलोकची उपसंस्था म्हणून मनस्विनी काम करते. मनस्विनीच्या माध्यमातून पूर्वी आपण शेल्टर होम्स चालवायचो किंवा फ्री लीगल सेंटर चालवायचो किंवा तिथं येणाऱ्या ज्या परित्यक्ता महिला असायच्या तर त्यांच्यासाठी आपण वेगवेगळी त्यांना परत त्यांच्या पायावर उभा राहण्यासाठी काही नवीन उद्योग चालू करता येतात का याचं प्रशिक्षण आपण द्यायचं होतं. आता त्याच्या पुढे जाऊन आपण खेड्यांमध्ये बघतोय की खेड्यांमध्ये जाऊन आपण ह्या बदलत्या परिस्थितीत बघतोय की अत्याचारांचं प्रमाण हे कमी झालेलं नाही किंवा स्त्रीकडे बघण्याचा जो व्ह्यू आहे तो पण अजून काही एवढा सुधारलेला नाही. तर त्यासाठी जेंडर इक्वॅलिटीवर आपण स्त्री पुरुष समानतेवर मोठं काम हे मनस्विनीमध्ये चालू झालं आणि आज जवळपास 70 गावांमध्ये आपण काम करतोय. मनस्विनीच्या माध्यमातून सुइसाईड सारखी संस्था त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत करत आहे. या ठिकाणी अनेक महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण सुद्धा आपण देतोय की अगदी फोटोग्राफीपासून त्यांना फक्त काय म्हणायचं त्याला की ब्युटी पार्लरचा कोर्स किंवा शिवणकलेचा कोर्स एवढ्या पुरतं सीमित न राहता नवीन टेक्निक किंवा टेक्नॉलॉजी बरोबर त्यांना जोडून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आता आम्ही एक डोक्यात आमचा प्रोजेक्ट असा आहे की आम्ही महिलांची ई रिक्षा आणण्याचा आमचा विचार आहे की ज्यामध्ये जवळपास 20 महिलांना ट्रेन करून त्यांना रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण देतो. तर तुम्ही म्हणाल की रिक्षा महिलांना त्याचा काय फायदा होणार, पण आम्ही असं बघितलं की शहरांमध्ये लहान मुलं आमची मुलं शाळेत जातात आणि ते शाळेत नेणारा कोणतरी एखादा आपला रिक्षा ड्रायव्हर असतो आणि त्याचे मग अनुभव खूप वाईट येतात. तर एखादी जर महिला जर असेल आणि ती जर आमच्या लेकरांना जर त्यांच्या शाळेमध्ये घेऊन जाणार असेल तर मला असं वाटतं की आपली मुलं ही सुरक्षित पद्धतीने शाळेत जातील. मग त्याच्यासाठी आमच्या डोक्यात आलं की आपण ई रिक्षाचं ट्रेनिंग या ठिकाणी चालू करता येईल का किंवा रिक्षा चालू करता येते का, ई रिक्षाचं चार्जिंग स्टेशन महिलांचं एखादं चालू करता येते का. म्हणजे कमर्शियल काही गोष्टी असतील की त्यांचे गट करून त्यांना एक तो सोर्स ऑफ इन्कम म्हणून कसं चालू करून देता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि आपल्या RPOनी मान्य केलं की बाबा अशा महिलांना ट्रेन करून त्यांना लायसन्स काढून देणं हे आम्ही त्यांना करू. नमिताताईंशी पण मी त्याच्याबद्दल बोलणार आहे. भाऊंशी बोलणं झालं होतं की त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही मदत करता येईल का याचा पण आपण विचार करू. मोफत कायदेशीर मदत जी आहे ही पण आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यासाठी फुल टाइम डेडिकेटेड आपल्या वकीलबाई आहेत, ॲडव्होकेट आहेत, त्या ठिकाणी त्या असतात. तृप्ती किचन बद्दल आपण ऐकलेलं आहे की ज्या वयोवृद्ध लोक आहेत ही थोडीशी वेगळी कल्पना होती. आपल्यापैकी बरेच लोक जाणतात की आपण पूर्वी हेल्पेजच्या माध्यमातून अनेक वृद्ध लोकांना मदत करायचो आणि मध्यंतरी तो हेल्पेजचा प्रोजेक्ट बंद झाला आणि ते सगळंच थांबलेलं होतं. पण सतत बाबूजींना वाटायचं की बाबा वृद्ध लोकांसाठी आपल्याला काय करता येईल, कारण लहान मुलांसाठी कोणी ना कोणतरी काम करतंय, शेतकऱ्यांसाठी काम करते, विधवांसाठी काम करते, परित्यक्तांसाठी काम करते, सामान्य माणसासाठी काम करते, पण वृद्धांसाठी काम करणारी लोक आपल्या भागात नव्हते आणि त्यांच्या प्रश्नांवर कोणी चर्चा करत नव्हतं. आणि म्हणून आपण एक 5 वर्षापूर्वी पहिलं किचन हे सोनोळा गावातून चालू केलं. आज जवळपास 40 किचन्स आहेत ज्या ठिकाणी अशी वृद्ध आहेत की ज्यांना मुलं बाळ असून सांभाळत नाही किंवा ज्यांना मुलं बाळच नाही किंवा जी अशी लोक आहेत जी वयोमानामुळे विकलांग झालेली. तर अशा 500 लोकांचं
2 वेळचं जेवणाची व्यवस्था आपण तिथं तृप्ती किचनच्या माध्यमातून करतो. आणि हे सगळे उपक्रम चालू असताना यामध्ये लोकसहभाग हा फार महत्त्वाचा घटक आपण ठेवलेला आहे. त्यांची ओनरशिप, त्यांना असं वाटलं पाहिजे की हे किचन आमचं आहे, आमचं गाव चालवतं. आणि त्यामुळं त्यांना आम्ही सांगितलेलं असतं की 2 महिने ते तुम्ही ते किचन चालवावं, उरलेले 10 महिने मानवलोक चालवेल. आणि मला आनंद वाटतो की लोकांनी त्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने किचन ही चालवायला चालू केली. अनेक किचन लोक स्वतःहून चालू करत आहेत की त्यांना मानवलोकची मदत न घेता त्यांनी सांगितलेलं की आम्ही ही किचन चालू. म्हणजे ही एक वेगळी चळवळ या निमित्ताने इथं निर्माण झालेली. 2 वर्ष कोविडच्या काळात सुद्धा आपलं किचन एक दिवस सुद्धा बंद नाही. म्हणजे मला ह्या माझ्या भगिनींचं अभिनंदन करायचं की त्यांनी कोविडच्या काळात सुद्धा ह्या सगळ्या वृद्ध लोकांना वेळेवर जेवण देण्याची व्यवस्था या ठिकाणी केली होती. ह्या किचन मधूनच आमच्या लक्षात आलं की अनेक लोकांचे डोळ्याचे प्रश्न, विशेषतः कोविडमध्ये सगळे दवाखाने बंद होते आणि वृद्ध लोकांसाठी तर काहीच ऍक्सेस नव्हता, पर्यायच नव्हता त्यांना. मग आम्ही सतत असं अपॉर्च्युनिटी शोधत असतो, कुठं संधी मिळते का, काय करता येईल का. बाबूजी नेहमी म्हणायचे की आपत्तीत सुद्धा तुम्हाला एक संधी असते. म्हणजे आपत्ती ही सुद्धा एक चांगली संधी देते चांगलं काम करण्याची. आणि तसंच थोडंसं झालं की कोविड ही आपत्ती जरी असली तर त्या ठिकाणी आपण चांगलं काम करून लोकांसाठी काय काम करता येईल का त्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. आणि अशोक काकांचा 75वा वाढदिवस साजरा करायचं ठरलं. मग सगळे काकांचे मित्र किंवा आमचे सगळे मित्र, माझ्या वयाची जी काही मंडळी आहेत ती सगळी, मग काकांचा वाढदिवस असा करू, तसा करू, तसा करू. तर मला एक जण म्हणले की काका मानवलोकचे अध्यक्ष आहेत, ते असा कार्यक्रम करायचा. आमचे ते राजकीय मित्र होते, त्यांनी राजकीय अँगलने ते सगळं मोठं कार्यक्रम ठेवायचं ठरवलं होतं. पण मी त्यांना सांगितलं की जरी काका आमचे अध्यक्ष असले तरी काकांना हे आवडणार नाही की त्यांचा असा मोठा कार्यक्रम घेऊन वाजत गाजत. तर काकांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला काय करता येईल. आणि आम्ही डॉक्टर लहानेंना फोन केला, कारण मला माहिती होतं डॉक्टर लहाने आणि काका खूप चांगले मित्र आहेत आणि हीच वेळ आहे म्हणलं. आणि डॉक्टर लहानेंना आम्ही फोन करून सांगितलं की काकांचा अमृत महोत्सव आम्हाला साजरा करायचा आहे, त्या निमित्ताने तुम्ही येता. मला वाटलं आणि किती येतो, पण 500 ऑपरेशन मिनिमम मी करेन. 500 ऑपरेशन करणं 2 दिवसाची छोटी गोष्ट नाही, त्यासाठी प्रचंड मोठी यंत्रणा आपल्याला उभा करावं लागतं. पण सुदैवाने आम्ही प्री कॅम्प जो होता ज्याच्यामध्ये डिटेक्शन ज्याला म्हणतो तो कॅम्प आम्ही अतिशय सुंदरपणे पार पाडला. त्यातून जी केसेस समोर आले होते ते जवळपास 525 लोकांचं आम्ही स्क्रुटनी केली. आणि 525 लोकांपैकी माझ्या मते जवळपास आम्ही 457 लोकांचं डोळ्याचं ऑपरेशन करून दिलं. आणि त्यामध्ये 547 पैकी एकही ऑपरेशन फेल केलेलं नाही. त्यांची राहण्याची, खाण्याची, वाहनाची व्यवस्था, अतिशय सुंदर व्यवस्था मानवलोकच्या टीमने आणि MSWच्या टीमने आणि सगळ्या व्हॉलेंटियर्सनी या ठिकाणी ठेवलेली होती. आरोग्यामध्ये पण आपलं खूप मोठं काम आहे. आमच्या समृद्धीतही अनेक कार्यक्रमामध्ये असतात. कम्युनिटी हेल्थ चा जो आमचा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये खूप मोठं काम आपण केलं की कोविडच्या काळामध्ये आरोग्य सुविधा कशा सक्षमपणे लोकांपर्यंत जातील, त्यांना त्याचा उपभोग कसा घेता येईल याच्यासाठी आपण काम केलेलं आहे. टॉय बँकमध्ये सर जवळपास 70 टॉय बँक्स आपण चालवतो की ज्या ठिकाणी ड्रॉपआउट्सचं प्रमाण जास्त आहे. शाळेतून जी मुलं गळतात अनेक कारणास, त्यांनी आईवडील मजुरीसाठी बाहेर गेलेले असतात, घरी लेकराला सांभाळायला कोण नसतं म्हणून त्यांना ड्रॉपआउट व्हावं लागतं, शाळेतून जावं लागतं, बाहेर पडावं लागतं. तर अशा मुलांवर कॉन्सन्ट्रेट करून आम्ही टॉय बँक्स चालू केले आणि त्याचा परिणाम खूप चांगला झाला. तर जवळपास या 70 टॉय बँक्सपैकी 68 टॉय बँक्स हे आपल्या जिल्हा परिषद शाळेत आहेत. त्याचा परिणाम असा झाला आहे की तिथली शैक्षणिक गुणवत्ता ही खूप चांगली सुधारलेली आहे. आपला जो मशिनरी विभाग आहे तर त्यांचं पण खूप छान काम. आपण जवळपास 150 किलोमीटरचं फिगर चुकलेली आहे, 350 किलोमीटरचं काम आपण कॅनॉल रिपेअर मेंटेनन्स केलेले. बांधबंदिस्ती, शेतदुरुस्ती जे आहे ते केलेली आहे. म्हणजे खूप मोठं काम आहे. म्हणजे ते आता
त्यांचे आकडे वाचायचे सुद्धा मला कंटाळा यायला लागला, इतके मोठमोठे आकडे. आता 3 मोठे कोलॅबरेशन्स झालेले. एक देशपांडे फाउंडेशन म्हणून आहे कोकणीचं, तर त्यांच्याबरोबर आपलं एक कोलॅबरेशन झालेलं आहे. त्याचा फायदा आपल्याला असा होणार आहे की आपल्या भागातली जी मुलं आहेत, BA, BCom, BSc झालेली, की ज्यांना नोकऱ्या नाही आहेत कुठंच, तर त्यांचं प्रॉपरली परत त्यांना ट्रेन करून त्यांना 100% प्लेसमेंट हो. तुम्ही आता मोठा मेळावा घेतला तर तुम्ही नव्हतो, 100% प्लेसमेंट करण्यासाठीचा आपण एक उपक्रम हाती घेतो की ज्याच्यामुळे खेड्यातली जी युवा पिढी आहे, जी आज त्यांच्या हाताला काम नाही म्हणून बसलेली, तर त्यांना कुठेतरी काम धंद्यासाठी लावण्यासाठी आम्ही आमचा फोकस असणार आहे. पुढच्या 5 वर्षाचं जे नियोजन असेल त्यामध्ये युवक, शेती, सेंद्रिय शेती हा आपला फोकस असणार आहे. तर त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर आता मोठं कोलॅबरेशन केलं. 3 वेगवेगळी आमची कोलॅबरेशन झाली वेगवेगळ्या संस्थांबरोबर. मगाशी सांगितल्याप्रमाणे मानव फक्त 3 जिल्ह्यांपुरता आता सीमित नाही. पूर्ण मराठवाड्यात मला असं वाटतं की मानव कुठं ना कुठेही काम आहे. अगदी कोकणात आपण काम केलं, पश्चिम महाराष्ट्रात आपण काम करतोय, विदर्भात आपण थोडं का होईना छोटंसं काम आहे. अशा पद्धतीने आता खूप काम वाढलेलं आहे. टीम जी आहे मानवलोकची, ती फुल टायमर्सची टीम म्हणजे गाव पातळीवर आणि या ठिकाणी सगळी जुने कार्यकर्ते आले, त्यांना मला सांगायचे की आज जवळपास आम्ही 150च्या जवळ आपली सगळी टीम झालेली आहे. आणि असं नाही की सगळी नवीन टीम आहे, तर जुनी जी टीम आहे, जसे इथे चिंतामण आप्पा बसलेले, भुजरे अंकल बसलेले, जोशी काका आहे, खरत काका आहे, ही लोक ह्या सगळ्या नवीन टीमला नर्चर करते, त्यांना शेप देण्याचं काम, त्यांना प्रवाहात कसं आणता येईल किंवा खेड्यांमध्ये काम करताना काय अडचणी येतात आणि त्याच्यावर काय मार्ग आपल्याला काढावा लागतात, तर त्याचं ट्रेनिंग मला असं वाटतं हे देत आहे. समाज विज्ञान महाविद्यालय पण खूप चांगलं काम करते, त्याच्याबद्दल मी फार सांगणार नाही. MSW बरोबर आता सर आपण BSW कॉलेज पण चालू करतोय रिसेंटली, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही आता एक मियावाकी जंगल मोठं उभं केलेलं आहे की त्या मियावाकीमध्ये जवळपास 1 लाख झाडं आपण लावली आणि आज भावटाण्याच्या 20 एकर जमिनीवर एक सुंदर आम्ही मियावाकी फॉरेस्ट तिथं केलेलं आहे. आज बऱ्यापैकी काही कार्यकर्ते जे थांबणारे आहेत मानवरोडमध्ये, त्यांना आज आम्ही त्या ठिकाणी संध्याकाळी घेऊन जाणार आहोत. आणि त्या ठिकाणी आपण एक ट्रेनिंग सेंटर आपण उभा करतोय की जे ट्रेनिंग सेंटर हे ग्रीन एनर्जीवर, तिथं कुठल्याही इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता सोलार आणि वेगवेगळे जे एनर्जीज आहेत त्याचा वापर करून आपण ते सेंटर आता उभं केलेलं आहे. LNTने त्यासाठी आम्हाला खूप मदत केली होती. सर हे सेंटर हे फक्त मियावाकी फॉरेस्ट म्हणून आपण त्याकडे बघत नाही, ते फक्त जंगल वाढ नाही, तर तो एक शेतकऱ्यांसाठी अर्निंग सोर्स होतो का? त्याचं कारण असं आहे की आता बऱ्याच लोकांना कदाचित माहिती असेल नसेल की नवीन संकल्पना येते ती म्हणजे कार्बन क्रेडिट्स. म्हणजे कार्बन क्रेडिट्स म्हणजे काय, तर निसर्गामध्ये किंवा आपल्या पर्यावरणामध्ये जो कार्बन गॅस आपण सोडतो त्याच्यामुळे जी आता आपल्या पर्यावरणाची हानी होते, तर ती टाळण्यासाठी, ती कमी करण्यासाठी काही वेगवेगळे उपाय केले जातात आणि त्यामध्ये कार्बन क्रेडिट्स नावाचा एक प्रकार आला. तो प्रकार मी सिंपल तुम्हाला सांगतो की आपापल्या शेतामध्ये भरपूर झाडं लावायची, ती झाडं मोजायची, त्याची जे कॅनोपी म्हणजे त्याचं जे मराठीत होता कॅनोपीला सावली त्याची, तर त्याचा जो एरिया आहे तो आपण कॅल्क्युलेट करायचा आणि तो करून एखाद्या कंपनीला विकायचा. तो कंपनीला विकला की केवढे पैसे तुम्हाला क्रेडिट होणार तुमच्या नावाने. त्या कंपनी का, तुम्ही विचार करा की बाबा ही कंपनी का घेते आपल्याला, त्याला काय फायदा? तर त्यांचा फायदा असा आहे की ते जे उत्सर्जन करतायत, जे कार्बन हवेत टाकतायत तुमच्या बॉयलरच्या माध्यमातून, धुराच्या माध्यमातून, जाळण्याच्या माध्यमातून, पेट्रोल गाडीच्या वापराच्या माध्यमातून, अनेक गोष्टी, तर ते करत असताना त्याला वेगळा पर्याय ते उभा करून तेवढं कार्बन हे परत जमिनीत कसं आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करतायत. आज युरोपमध्ये कार्बन क्रेडिट्स हे विकले जात आहेत. त्याच्यासाठी मी इरफानला एक विनंती करणार आहे की इरफान तू एक कार्यशाळा मराठीत घेता येईल का,
आणि ह्या गोष्टी अजून सोप्या करून कशा सांगता येतील आपल्या शेतकऱ्यांना, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. निदान जे आमच्या पडीक जमिनी आहे तिथं काही येत नाही, ते जे बांध आहेत आमचे, तर त्याच्यावर जर हे केलं तर मला असं वाटतं की ॲडिशनली एक 5 ते 10 हजार रुपये शेतकऱ्याला महिना हा त्याच्यातून मिळू शकतो. जसं ठोंबरे साहेबांनी ते गवत आणतायत, काय म्हणायचं, नेपियन जे गवत आहे, की त्यांचं ते स्वप्न आहे की त्याच्या माध्यमातून निदान शेतकऱ्याला 1-1.5 लाख रुपये वर्षाला एकरी मिळावे, हे त्यांचं स्वप्न आहे. तर असं काही आपल्याला करता येईल का, याच्यासाठी आपण प्रयत्न करणार. परत एकदा मी या ठिकाणी थोडा उशीर झालेला आहे, त्यामुळे मला बऱ्यापैकी मी ठरवलं की आतुरता घ्यायचं, कारण आपल्या मान्यवरांचं पण आपल्याला या ठिकाणी ऐकायचंय. त्यासाठी मी परत एकदा आपल्या ह्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो. जी जुनी कार्यकर्ती आलेली आहे, आम्ही ठरवलं होतं की एक छोटंसं स्नेहमिलन सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांचं ठेवावं, आणि त्यासाठी आमच्या सुनीताताई बागल असतील किंवा अण्णासाहेब रोहम असतील, हे सतत प्रयत्नशील होते आणि मागं होते की बाबा ह्यांचं एखादं गेट टुगेदर करता येतं का. कारण ह्या 41 वर्षामध्ये जे काम केलेले लोक आहेत ते कुठं कुठं बाहेर जाऊन त्यांचे व्यवसाय असतील, वेगवेगळ्या संस्था असतील किंवा इतर कामानिमित्त बाहेर गेलेले, तर त्यांना परत या ठिकाणी बोलवता येईल का. आणि ते आज एक छोटंसं गेट टुगेदर आम्ही आज हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा ठेवतो. त्यांचं पण मी या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद.